तर नमस्कार मित्रांनो, आपला शेतकरी ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता आपलं नाव काय म्हटलं? राजू यशवंत गवळी. राजू यशवंत गवळी. फोन नंबर सांगा तुम्ही. 73 85 54 37 56. राहणार मिरज. मिरज. तर मित्रांनो बघू शकता, हा त्यांचा गोठा आहे. अतिशय सुंदर अशी त्यांची जनावरे तुम्ही बघू शकताय. तर एक मित्र होता. जवळ घ्या. साधारणपणे हे आता जे आपण जे बघतोय समोर, त्याचं वय काय आहे? तरी आता एक 4 वर्ष गेली. 4 वर्षाची. बिनदाती. बिनदाती. आणि गाव आहे 3 महिने. आता कितवं येतं याचं? पहिलंच आहे. पहिलं? 3 महिने गाव आहे. मग ज्या वेळेला रेडीमध्ये असते ते 2 वर्षे 3 वर्षे, ती कितव्या महिन्यात किंवा कितव्या वर्षात ती गाब जाऊ ते शकते? आपल्या ह्याच्यावर असते ते. म्हणजे आपलं खाण्यावर. खाण्यावर असते. मग साधारणपणे लवकरात लवकर जर म्हटलं तर ते कितव्या वर्षी रेडी गाब जाऊ शकते? काही 3-4 वर्ष होते. 3-4 वर्षात. तर मित्रांनो 3-4 वर्षात मग गाब जाऊ शकते. आता ही किती 4 वर्षाची आहे का? पहिलं येत आहे अजून, म्हणजे व्हायचं आहे. कितव्या महिन्याची गाब आहे? आता 3 महिने. 3 महिने. तर मित्रांनो साधारणपणे ह्या आता म्हशीची किंमत काय होऊ शकते? तरी आता लाख 1.5 लाख होते रेडी. हां, लाख 1.5 लाख. लाख 1.5 लाख. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय, त्यांनी किंमत सांगितलेली आहे 1 ते 1.5 लाख रुपये. सांगितलेली म्हणजे काय ती विकायची नाही आहे, पण त्यांची किंमत ती होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे. साधारणपणे आता पहिल्या टाईम जर येत झालं तर येईल तर दूध किती देऊ शकेल की अंदाजे? तरी 5 5.5 3.5 पहिलं. पहिलं म्हणजे दोन्ही टाईम मिळून. हा 2 महिने. तर मित्रांनो दोन्ही टाईम मिळून पहिल्या येताला 5 ते 6 लिटर दूध देऊ शकते. मग ह्याला आता खायला चांगलं दूध वाढीसाठी आपण काय केलं पाहिजे त्याला? आम्ही काय गहू बस्ता सर्टिफिकेट आणि देऊ आहे. हिरवी वैरण. आता तुम्ही भरड्यामध्ये काय काय घालता त्याला? आता गहू बस्ता सर्टिफिकेट. गहू बस्तानी करते ते हे बंद झालं काय? सह्याद्री वगैरे काय घालत होता ते? मग ते सह्याद्रीमुळं मशीनचं जे कोटा होता तो खराब खराब होत होता. मग तरी पण तुम्ही ते घालत होता घालून आधी म्हणजे का? आधी कसं मसाला जनावर पोटभर भरडा मिळत होता. हां, त्यामुळे ती घालत होती. 5 रुपयामध्ये किती बी खाऊ दे मग. तर मित्रांनो मिरजमध्ये सह्याद्री म्हणून एक ते ह्याचं मक्याचं भुस्सा मिळत होता आणि त्याच्यामध्ये केमिकल होतं का त्याच्यामध्ये? केमिकल असल्यामुळे मशीनचा जो कोटा आहे तो खराब होत होता. ते आता बंद झालेला आहे. आता डायरेक्ट त्यांनी गहू भुस्सा, सरकी पेंड ते. आता ज्या वेळेला तुम्ही धार काढताय त्यावेळेला समजा तुम्ही आता रेडकून नाही आहे त्याचं आणि भरडा सकट नाही ठेवायचा, म्हणजे अशी धार देऊ शकतात का? पण एक जण देतो. एक जणांवर तुमच्यात कुठलं आहे का तसं? तर मित्रांनो ते पण तुम्ही बघा. पण आता जे कान काढलंय ते का काढण्याचं ह्याचं कारण? पंढरपूरची वैशिष्ट्य पाहिलं. म्हणजे आपण डांगमत जरी घेतली आणि त्याचं जर कान कापलं तर ते पंढरपुरीच होत्या का? तसं नसतं जी. बरं, आता ही पंढरपुरी आहे, ही ओळखायचं कसं? ही म्हणजे रिडी मालका ओळखत्या. हां, रिडी तोंड, रिडी माप. हां. त्याच्यामुळे पंढरपूर. आता जे अंग बाहेर येते, एक जनावराचं अंग बाहेर येते म्हणतात, ते काय मी स्वतः बघितलेलं नाही अजून, आता बघायला मिळेल मला. ती कशामुळे येते, त्याचं कारण काय? जनावर हलका असलं हां, आतलं पोटा, हां. त्याला खाणं बिन जास्त झालं तर ती येणार अंग बाहेर. मग त्याला काय करायचं? काय नाही तर यावेळी खाणं कमी घालायचं. खाणं कमी घालायचं. तर मित्रांनो बघू शकता, आता एका माहिती घेतलेली की जे छोटे जनावर दुसरी मस आहे, ती आता किती वर्षाची आहे? ते आता तरी 7 वर्ष. 7 वर्षाची आहे. तर मित्रांनो बघू शकता 7 वर्ष. किती वेळ येत आहे त्याचं आता? जातं तिसरं. तर ह्याची साधारणपणे किंमत ही तर आहे की तरी 1.60 1.80 होय? तर म्हणजे नवतर जनावरांची किंमत होत नाही काय तेवढी जास्त? होत्या पहिल्यावर कमी होत्या. पहिलं हां दूध कमी देताना पहिल्यावर कमी होत्या. हां. दुसऱ्या तिसऱ्या किंमत जास्त. तर तुमच्या असं एखादं कुठली रेडी वगैरे मस वगैरे कुठली द्यायची अशी काय तुमचं आहे का? नाही आपल्याच तर पाहिजे. तर नाही. जर द्यायची असेल तर तुमचा नंबर तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला कधी असेल त्यावेळेस सांगू शकता तुम्ही. तर मित्रांनो पुढे बघू शकताय. आता तुमची पळाव मस वगैरे कुठली आहे? वासरू आहे का हे काय ते वासरू 2 वासरू आहेत का? तर सांगा ह्याची जरा थोडक्यात माहिती सांगा. ही किती वर्षाची आहे असं काय? ही जी आपल्याला 7-8 वर्षी आहे. हां, तिला आता 4थी 3री येत आहे. तिसरी येत आहे. तर मित्रांनो बघू शकताय. म्हणजे आता हे पांढरं वगैरे झालेलं हे म्हणजे जलमताच ते तसं आहे?
मग याला काय नाव म्हणायचं याचं आता? त्याला बोंड म्हणायचं. बोंड. बोंड. हां. तर मित्रांनो ह्या म्हशीला आपल्याला माहीत नव्हतं नाव, तरी आपण बघतो की आता भोरी म्हणून तुम्ही जे म्हस बघितला तेच झालेलं आहे, पण याचं हे भोंड नाव दिलेलं आहे याचं. तर आपण आता पुढे जाऊया. नंतर घे. तर मित्रांनो बघू शकताय मस काय मापाचे आहे, किती लांब आहे आणि किती जबरदस्त मस अशी दिसते आहे. ही किती वेळ त्याची आता? पहिल्यावर नाही अजून पहिला रोज आहे बिनधास्त. बिनदाती. तर मित्रांनो बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. जी पंढरपुरी जी मस म्हणतात ते खरोखर ह्या मापानं असतं. तर आता मित्रांनो बघू शकता सर सर हे आता जे आपण एक डोळा ह्याचा पांढऱ्यामध्ये आणि एक डोळा काळा आहे, मग ते जलमताच तसं आहे का ते? जरा बस. त्याला काय म्हणायचं आता? तिला गरडी म्हणते. गर्डी. तर मित्रांनो हे सगळं आपल्याला नाव माहीत नव्हतं, ते गर्डी नावानं, कारण एक डोळा त्याचा घारोळ आहे आणि एक डोळा काळा आहे. तर मित्रांनो बघू शकते. तिकडे सर सुचेल जरा. हां मारते काय? शिंगाला नाही झालं तसं. हां 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 हां. तर मित्रांनो बघू शकता मालकाला कधीही ही जनावरं मारणार नाहीत, कारण ती एवढी शहाणी असतात की. तर तुम्ही बघू शकताय आता ह्याचं एक शिंग मोडले का काय झालंय? बीड लागली. शिंगाला बीड बीड. भीड. झाडाला बीड लागतं ना. हां कीड. हा कीड. कीड. त्याला हां हां. ती बीड लागली. त्या शिंग गेली. कशामुळे लागले कीड? कशामुळे लागते ती काय? लागते का? लागतं. तर मित्रांनो हे बघू शकताय ही म्हणजे आपल्या अतिशय सुंदर शिंगामध्ये आणि दिसायला, आणि याचे सगळीच जनावरं की तुम्हाला बघण्यासारखी आहेत मित्रांनो. सगळे रुबाबदार जनावरं आहेत. आणि तुम्हाला आता शेवटी मी दाखवणार आहे की ती ज्यांची राऊंडाची शर्यतीची जी रेडी असतात मस असत्या ती कुठल्या पद्धतीनं असतात हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. साधारणपणे आता ही किती वर्षाची आहे? आता तरी 9-8 वर्ष. 8-9 वर्षाची. आता जास्त हां आता एक समजा गोरगरिबाने एक 4 म्हशी जर करायच्या म्हटल्या अशा तुमच्यासारख्या, साधारणपणे खर्च काय येईल त्याला? तरी आता त्यांना जर म्हटली तर वासरू जर पाळून करायचं म्हणलं तर ते स्वतःची गाई घ्यायला पाहिजे त्याला. हां गाई विचारची गाई घेऊन गाईला रोजचं सकाळी 3 लिटर वासरू, सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर दूध पाजायला पाहिजे. हां मग त्याची मस्त तयार होणार. हां. तर मग घ्यायची म्हणली तर 2-2.5 लाख जाते एकाला एकाला. 4 म्हशी म्हटल्या तर एक 10 लाख रुपये पाहिजे. पाहिजे. मग ते सर्वसाधारण माणसाचं काम नाही आहे जाईल की. तर मित्रांनो बघू शकताय मग आपण डांग म्हस एखादी 30-40 हजारपर्यंत घेऊन तसं आपण चालवू शकतोय. पण प्युअरच पंढरपुरी जे म्हशी आहेत ते तुम्ही समोर बघू शकताय. अशा पद्धतीनं जनावरं असली पाहिजेत आणि त्यांची राखण कसल्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही बघू शकताय. ह्याला धुण्याची प्रक्रिया दिवसातून एकदम करता, आठवड्यातनं करता, महिन्याला, असं काय? नाही उन्हाळा आला की रोज जातो खणीला. हां. खणीत घालू त्यात. खणीला. हां. पावसात घेऊन येतात. आता टोटल जनावर किती आहेत तुमची? 20 वर आहे. 20. तर मग ह्या 20 जनावरांच्या पाठीमागं किती जण राबताय? 3 जण. दुसरं काम वगैरे काय करताय? सगळे तर मित्रांनो बघा 20 जनावरं आहेत. 20 जनावरांच्या पाठीमागं 3 जणांचं कष्ट आहे. आणि वर्षावारी ह्याचं जे खत आहे ती किती लाखापर्यंत तुम्ही विकताय? तसं काय नाही, पडेल तसं घेऊन जातात. घेऊन मग ट्रॉलीवर आहे का ते? ट्रॉलीवर आहे. काय किती रुपयाला ट्रॉली देतात? 3,500 रुपये. मग असं वर्षात किती ट्रॉल्या होत्यात अंदाजे? अंदाजे तरी एक 15-16. 15-16. तर मित्रांनो त्याचं तुम्ही गणित घालू शकता की त्या खतापासून त्यांचं किती उत्पन्न किती होतं आहे. तर आता इकडे या. आता ह्या म्हशीचा बांधा बघा तुम्ही, ह्यांची शिंगं बघा. ह्या जातीत बरेचसा फरक आहे की ही प्युअर असत्या ती जरा खाली आहे असं काय? तसं काय नाही. तर मित्रांनो पंढरपुरी म्हटलं तर ती सगळी एकसारखीच जात आली. पंढरपुरीची एकसारखीच जात आली, त्यामध्ये बदल नाही. तर बघू शकताय ही आता मस किती वर्षाची आहे? आता एक पळाव आहे का ही? नाही. नाही काय? 9-10 वर्षाची आहे. हां. कितवी येत आहे ती? जातचं पोटातलं 5वं आहे. 5वं. आणि दुधाचं? आता गेले, आता येऊन आता एक वेळा गेलं, परवा गेलं. एक 10-12 लिटर दूध देते का? 10 लिटर आहे. सर्वसाधारणपणे किंमत म्हटलं तर 1.5 लाखाच्या पुढे असेल. तर बघू शकतो मित्रांनो त्याची जरा माहिती सांगा. जवळ समोर. आता एक तरी एक आता 13-14 वर्ष. 13-14 वर्षाची आहे.
हे घरचीच जनावर आहेत सगळे. सगळी घरचीच तुम्ही बाहेरनं वगैरे विकत वगैरे काय घेत नाही? नाही. मग ह्याचे पैदास म्हणजे ह्यांची कुठल्या म्हशीपासून पैदास झाल्या सगळी अशी ही जुन्या म्हशी आहेत त्यांच्याकडून पहिलं आहे. प्रत्येक मसांच्या 2-2 एक-एक वासर पळतो. पळत आहे? हां, प्रत्येक मसाला. आणि बाहेर एखाद्याला जर पाहिजे असेल की तुमच्याकडलं असं ते तुम्ही देऊ शकता देऊ शकतो. विकत. बरोबर. तर हे बछड्याची किंमत काय तुम्ही सांगू शकून ते देऊ शकता जर असं? समजा मग जर चांगली असेल हां. रेडा चांगला आपला असेल तर 10,000 रुपये, 7,000. जलमल्या? जलमल्या. तर मित्रांनो बघू शकताय. रेडा तुमचा एक द्यायचा आहे ना? हां, ते रेडा आहे. तर मित्रांनो हे बघा जातीला ते पंढरपुरी 15,000. प्युअरमध्ये. हां, पेमेंट. किंमत काय सांगितलं याची? याची सांगतो 60,000 रुपये. 60. 60. किती वर्षाचा आहे? हे त्याचं 4 वर्ष आहे. बिनदाती होणार. बिनजाती आहे, 4 वर्षाचा रेडा आहे. त्यांचा द्यायचा आहे 60,000 रुपये किंमत सांगितली आहे. तरी बैठकीला काय तर कमी जास्त होईल. कमी जास्त होईल. तर बैठकीमध्ये कमी जास्त होणार आहे आणि तुम्हाला त्यांचा नंबर मी स्क्रीनवर पण देईन. डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्यवहार करू शकता. त्याच्यामध्ये 1 रुपया कोण घेणार नाही आहे आणि कोणाला द्यायचं पण नाही आहे. तर आता जी पळाव शर्यतीची जी म्हैस आहे किंवा रेडी आहे तुम्ही 2 मिनटं मला जरा दाखवा. तर ती शर्यतीची जी म्हैस आहे ती बघू शकता. मस्त लांब आहे आणि उंचीला भरपूर आहे मित्रांनो मस्त. आता सोडला तर ते तुमच्या पाठीमागे लागणार. मित्रांनो बघू शकता उंचीला मस्त कशी आहे. थांब काय सर की त्याला यामा गाडीच पाहिजे ना. हां, गाडीशिवाय ते हे होत नाही. हां. तर मित्रांनो त्यांचं गोटा जवळ असल्यामुळं ते एवढा तर ते काय प्रक्रिया ते होणार नाही आहे. कारण त्याला गाडीचा नाद असतो. ते फायरिंग जे यामाचं फायरिंग आहे त्याच्यावरती मस्त पळत असते. तरी ह्या पळाऊ म्हशीची किंमत अंदाजे काय असते? किंमत जर समजा फार्मात जर मस्त चांगल्या म्हशी पळत असेल हां, त्याचे जाते 2 लाख 3 लाख. 2 लाख 3 लाख. मस्त बघू ना. तर मित्रांनो 2 लाख 3 लाख यांची किंमत असते. कारण तसा तिने त्याचा सांभाळ केलेला असतोय. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला शेतकरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.